नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण जी सिरीज चालू केली आहे करंट अफेअर्स रिलेटेड क्विक रिव्हिजन, नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. आपण जे वन लायनर बघतोय ते आहे जून महिन्याचे. या अगोदर आपण 2 व्हिडिओ बनवले आहेत, ते तुम्ही पाहिले नसेल तर ते पण पाहून घ्या. आपण जो आत्ता पण बघतोय हे जून महिन्यामधले करंट अफेअर्स आहे, जे की येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. आपण यामध्ये एक 40-50 महत्त्वाचे करंट अफेअर्स बघणार आहोत. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया. ठीक आहे. यामध्ये क्वेश्चन आहे, जागतिक अन्न सुरक्षा दिवस केव्हा असतो? तर 7 जून या दिवशी असतो. 2025ची थीम आहे अन्न सुरक्षा कृतीत विज्ञान, आणि 2024ची जी होती उत्तम जीवन आणि उत्तम भविष्यासाठी अन्नाचा अधिकार. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या काही थीम्स असतात या सरळ सेवा भरतीमध्ये तर अतिशय महत्त्वाच्या असतात, आणि कंबाईन एक्झाम जर तुम्ही देत असाल तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण महत्त्वाचे असतात. आणि आपण हे जे व्हिडिओ घेतो आहे विद्यार्थी मित्रांनो, हे क्विक रिव्हिजन म्हणून करंट अफेअर्सचा आपला अभ्यास प्रॉपरली झाला पाहिजे त्यासाठी आपण घेतो आहे. आपण इथे काही 30 मिनटाचा किंवा तासभराचा व्हिडिओ नाही घेत आहे. आपण एक 9-10 मिनटाचा व्हिडिओ घेत आहे, ज्यामध्ये आपण एक 50 पॉईंट परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे जे क्वेश्चन असणार ते आपण इथे ओव्हरलुक करतो आहे, जेणेकरून पेपरमध्ये काही एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन आला तर आपल्याला तो सॉल्व केला जाईल. ठीक आहे. चला तर मग नंतरचं बघूया. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कुठे होणार आहे? तर सातारा या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2025 कोणी विन केलं? तर कोको गॉफ. ठीक आहे. नंतरचा आहे, ऑक्टोबर 2019 ते 2025 सर्वाधिक FDI. यामध्ये राज्यामध्ये जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो आपण, तर पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे, नंतर कर्नाटक, गुजरात, दिल्ली आणि तामिळनाडू. ठीक आहे. देशाचा जर विचार केला तर सिंगापूर पहिल्या क्रमांकावर, देन USA, नेदरलँड, जपान आणि ब्रिटन. क्षेत्रामध्ये जर आपण बघायला गेला तर फर्स्ट नंबरवर सेवा क्षेत्र आहे, नंतर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आहे, नंतर ट्रेडिंग आहे, नंतर टेलिकम्युनिकेशन, नंतर ऑटोमोबाईल आहे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, जागतिक अन्न सुरक्षा दिवस फर्स्ट टाईम केव्हा हे केला होता? तर 2019, आणि घोषणा जी केली होती ते डिसेंबर 2018 मध्ये. ठीक आहे. नंतर आहे, जागतिक ऊर्जा गुंतवणूक अहवाल, तर हा आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीद्वारे प्रकाशित केला जातो. नंतरचा प्रश्न आहे, RBI कडून NBFC परवाना मिळवणारी पहिली मोठी भारतीय कंपनी कोणती आहे? तर फ्लिपकार्ट आहे. हे पण लक्षात असू द्या. नंतर आहे, नॅशनल व्हॉइस फॉर गव्हर्नन्स 2025 हे डिजिटल गव्हर्नन्स श्रेणीमध्ये आहे, जे सुवर्णपदक मिळाले आहे. तर हे रोहिणी ग्रामपंचायत जी महाराष्ट्रातली आहे त्या ग्रामपंचायतीला मिळालेली आहे. नंतरचा प्रश्न आहे, विक्रम लॉक कॅनल बँक सौर ऊर्जा प्रकल्प लॉन्च केला, तर विक्रम आहे पटना बिहार या राज्यातलं आहे. ठीक आहे. नंतर आहे, सेकंड वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, जे जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषद 2025 आहे, ते नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. नंतर आहे, अमरनाथ यात्रा 2025 भारतीय सैन्य कोणतं ऑपरेशन राबवलं आहे? तर शिवा हे ऑपरेशन राबवलं आहे. मित्रांनो, ऑपरेशन जे पण काही असतात ते अति महत्त्वाचे असतात, तर ते लक्षात ठेवा. नंतर आहे, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने नमस्ते योजनेअंतर्गत ॲप लॉन्च केला आहे, तर तो कचरा वेचक गणना हे ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे. नंतर आहे, आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? तर एस महेंद्र देव हे आहेत. नंतर आहे, तैवान ॲथलेटिक्स ओपन 2025 पदतालिकेत फर्स्ट कोण आहे? तर आपला भारत देश आहे. लक्षात असू द्या. नंतर आहे, 14 ते 18 जून खान क्वेस्ट बहुराष्ट्रीय युद्ध सराव हे मंगोलियामध्ये आहे 2003 पासून. ठीक आहे. लक्षात असू द्या. पोसोन पोथा उत्सव हा श्रीलंका या देशाचा आहे. नंतरचा प्रश्न आहे, जीवन अनुप्रेरणा योजना ही आसाम राज्याची आहे. नंतर आहे, जागतिक बाल कामगार विरोधी दिवस कधी असतो? तो 12 जून या दिवशी असतो. नंतर 2024ची थीम काय आहे? चला आपल्या वचनबद्धतेवर कृती करूया, बाल कामगारांचा अंत करूया. आणि 2025ची कोणती आहे थीम? प्रगती स्पष्ट आहे, परंतु अजून बरेच काही करायचे आहे, प्रयत्नांना गती देऊया. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे पण थीमवर महत्त्वाचं असते थीम्स, हे पण लक्षात असू द्या. पुढे जाऊया. नंतरचा प्रश्न आहे, बिबट्या प्राण्यांची राजधानी कोणती आहे? तर बंगळूर हे शहर आहे. नंतर आहे, फिफा विश्वचषकसाठी
2026 पात्र देश कोणता आहे? तर ब्राझील हा देश आहे. ठीक आहे. नंतर आहे लोकसंवर्धन पर्वाचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर राजघाट, दिल्ली. आणि कोणी केले आहे? तर किरण रिजिजू यांनी केले आहे. नंतर आहे नाटोने लावावियामध्ये वार्षिक लष्करी सराव सुरू केला आहे. तो नाव काय आहे त्याचं? तर बाल्टॉप्स 25 हे आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या. नंतर आहे ओझोफैनीला GI टॅग दिला आहे, तर हा गोवा या राज्याचा आहे. ठीक आहे. नंतर आहे योग कनेक्ट 2025 जागतिक शिखर परिषद कोणत्या मंत्रालयाद्वारे कुठे होती? तर आयुष मंत्रालय रिलेटेड आहे, तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. नंतर आहे भारत पोर्टल विकसित करणारं कोण आहे? तर केंद्रीय अन्वेषण ब्युरो CBI, लक्षात असू द्या. नंतर आहे स्टेट अँड ट्रेड्स ऑफ कार्बन प्राइझिंग 2025 अहवाल कोणी लॉन्च केला? तर जागतिक बँक. ठीक आहे. नंतर आहे शैक्षणिक साहित्य पोहोचवण्यासाठी सेवा कोणी दिल्या? तर कोणत्या पोस्टद्वारे? तर नॉलेज पोस्ट. ठीक आहे. नंतर आहे जागतिक अजिंक्यपद स्पर्धा कुठे झाले? तर लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर झाली आहे. आणि विन कोण आहे? तर दक्षिण आफ्रिका 27 वर्षानंतर. ठीक आहे, थर्ड देश. नंतर आहे महाराष्ट्रामध्ये शुद्ध देशी गोवंश संवर्धन दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला तर 22 जुलै या दिवशी. ठीक आहे. नंतर आहे जागतिक जलतरण साक्षरता दिवस केव्हा असतो? तर 15 जून. नंतरचा प्रश्न आहे ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025 ग्लोबल ब्रँड ॲम्बॅसिडर कोण आहे? तर रोनाल्डो हे आहेत. नंतर आहे भारतातील फर्स्ट स्वदेशी कृषी ड्रोन हब उद्घाटन कुठे झाले? तर चेन्नई या ठिकाणी झाले. नंतर आहे जर्मनी ISSF वर्ल्ड कप सायकल स्पर्धा सर्वाधिक पदके चीन या देशाने जिंकली आहे आणि थर्ड नंबरवर आपला भारत देश आहे. नंतर आहे अर्थसंकल्पात आरोग्यासाठी 8% सर्वाधिक प्रतिशत कोणत्या राज्याचा आहे? तर मेघालय राज्याचा आहे. नंतरचा प्रश्न आहे भारतात 16व्या जनगणना केव्हा सुरू होणार आहे? तर 1 ऑक्टोबर 2026 या दिवशी सुरू होणार आहे. नंतर आहे पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-8 प्रक्षेपित कुठून केला आहे? तर इस्रो या संस्थेने केले आहे. नंतर आहे स्वातंत्र्य दिनी राष्ट्रपती किती शौर्य पुरस्कारांना मान्यता दिली आहे? तर 103. नंतर आहे योगांध्र मोहीम शुभारंभ कोठून झाला आहे? तर आंध्र प्रदेश राज्यातून झाला आहे. नंतर आहे अमेरिकेतील MIT विद्यापीठाच्या प्रोस्टोपदी नियुक्ती झालेली कोण आहे? तर अनंता चंद्रकासन आहे. हे लक्षात असू द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. नंतर आहे 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत? तर व्हिएतनाम या ठिकाणी. नंतरचा प्रश्न आहे पुरुष क्रीडा संघ T20 वर्ल्ड कप 2026साठी पात्र कॅनडा हा देश आहे. आणि ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2026 भारत प्लस श्रीलंका या ठिकाणी होणार आहे. नंतरचा प्रश्न आहे ST विद्यार्थ्यांसाठी जय हिंद योजना दिल्ली युनिव्हर्सिटीने लॉन्च केली आहे. नंतर आहे 2024-25 डिजिटल पेमेंट अवॉर्ड कोणाला मिळाला? तर IPPB या ॲप्लिकेशनला मिळाला आहे. नंतर आहे जागतिक वर्षावन दिवस केव्हा असतो? तो 22 जून या दिवशी असतो. नंतर आहे देशातील पहिला योग नीती जाहीर करणारा कोण आहे? तर उत्तराखंड हे राज्य आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण एक 40 ते 50 क्वेश्चन पाहिले आहे. याच्यामध्ये आपण वन लाईनर टाईपचे क्वेश्चन पाहतो आहे, जे की येणाऱ्या सरळ सेवा भरतीसाठी आणि MPSC ग्रुप C किंवा ग्रुप B भरतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. आणि करंट अफेअर असा विषय आहे मित्रांनो की तो कोणत्या पण एक्झामसाठी महत्त्वाचा आहे. तर लक्षात असू द्या, आपण अशाच प्रकारे आपण ही सिरीज सुरू ठेवणार आहे. तुमची काही प्रतिक्रिया असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून शेअर करू शकता. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवू शकता, जेणेकरून जे व्हिडिओ सिरीज असणार फर्स्ट तुम्हाला जसं डाउनलोड होणार व्हिडिओ तसं तुम्हाला दिसणार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.